नमस्कार, आप देख रहे हैं अलाइव न्यूज। पालघर से एक संवेदनशील मामला। 10 साल की बच्ची के कथित शोषण मामले में बच्ची की मां लक्ष्मी भोसले ने 21 अगस्त को फिर प्रेस वार्ता की है। मां का कहना है, मुझे मीडिया ट्रायल नहीं, बेटी के लिए निष्पक्ष जांच और सुरक्षा चाहिए। 17 अगस्त को मुंबई प्रेस क्लब में आवाज उठाने के बाद उन्होंने शिकायत डीजीपी महाराष्ट्र तक पहुंचाई थी। डीजीपी कार्यालय से पालघर पुलिस को संज्ञान लेने के निर्देश भी मिले, लेकिन मां का आरोप है अब तक ठोस कार्रवाई नहीं हुई। हम स्पष्ट कर दें, ये सभी आरोप मां द्वारा लगाए गए कथित आरोप हैं। इसकी स्वतंत्र पुष्टि हम नहीं करते। सच्चाई निष्पक्ष जांच से ही सामने आएगी। शिवराम आस मोहम्मद भोसले, बरोबर। माझे वडिलांचे नाव आस मोहम्मद अन्सारी आहे आणि माझे नाव शिवराम भोसले आहे। पूर्वीचे नाव सरफराज आस मोहम्मद अन्सारी होता। मी धर्म बदलला, नाव बदलला। महाराष्ट्र गॅजेट अनुसार, नियमानुसार आम्ही हिंदू धर्मात घर वापसी केली आहे, मुस्लिम धर्म सोडून दिला। चला आता मुद्द्यावर येऊ की आपला पॉस्कोच्या केसबद्दल मी सांगतो। घटना घडली आहे 21 जुलै 2026ला आणि त्यानंतर 23 जुलैला मला अटक करण्यात आला आणि ते माहीत नाही होता। 22 जुलैला तर मी हॉस्पिटलमध्ये होता आणि घरी आल्यावर एक रात तर ते घडामोडी अशी झाली होती की परिस्थितीत आपली जी तब्येत आहे ती साथ नाही देत होती। अनकॉन्शियसनेस, उलटी, ग्रीडीनेस। तर आता CCTV कोणाला बघायचा आहे, कोणाला नाही बघायचा। तर आम्ही बघितलं नाही होता की काय घडलं आहे। कॅमेरा आहे आपल्याकडे, ते सिक्युअर आहे, पण बघितलं नाहीमुळे आम्हाला काही माहीत नाही होतं की काय काय त्यावेळेला काय काय मूवमेंट झाली। तर माझी बायको इंजर्ड होती, मला हेच वाटलं होतं। मुले इंजर्ड झाले ते मला माहीत नाही होतं। तर हे तीन तर तिथे घरीच होते, मी आणि माझी बायको। आणि सोबत कोण गेला होता आमच्या सोबत ते वोकाडला? आपल्या सोबत कोण होता? मी, तू आणि माझी पीडित मुलगी होती, पण तिने काय तोंड उघडलेलं नाही होतं। त्यावेळी आम्हाला माहीतच नाही होतं की काय मी एक बाप म्हणून आपलं सरळ बोलतो, सत्य ते बोलतो जे मला माहीत आहे। मला तिथपर्यंत काही माहीत नव्हतं 21 जुलैपासून 23 जुलैपर्यंत। आता 23 जुलैला काय झालं की मी अटक झालो आणि 24 जुलैला मी तलोजाला गेलो आणि हे सगळे तिथे कोसळून पडले। हे लहान मुलाला काय समजते काय लिगल आहे, हे लिगल आहे ते। तर 30 जुलैपर्यंत त्यांचे बुखार, ताप आणि ते शाळेत नाही जायच्या, खाणं सोडले, जेवण सोडला, लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन, वीकनेस। ती 5 ऑगस्टला पाटकर डॉक्टरकडे गेली। 5 ऑगस्ट नाही, मला वाटते 30-21 आहे स्लिप डॉक्टरकडे। आमचे फॅमिली डॉक्टर पाटकर आहे पालघरमध्ये, त्यांच्याकडे तिला घेऊन गेले होते। नंतर 4 ऑगस्टला सकाळी माझी बायकोनी मला ही जानकारी आली की याच्यावर सेक्शुअल असॉल्ट झाला आहे। तर मी आहे बायपोलर पेशंट आणि अशी काय घटना मला आली, ट्रिगर्ड काय होईल मला, हायपर तर मी नॉर्मल आहे, पण त्या घटना ऐकल्यानंतर ज्वालामुखी फुटला आणि समोर ते थोराट आणि PSI रमजान शेख, मी दोघांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ते बरोबर संपर्क नाही झाला। मी 112वर कंप्लेंट दिली, 112वर आमची नोंद झाली। हे बघा, आणि मी वाचून दाखवतो आपल्याला। कंप्लेंट ID नंबर CFS 385377073 म्हणजे एक कंप्लेंट ID जनरेट झाली आणि डेट कधी आहे? 4 ऑगस्ट 2026 7:27 सकाळचा वेळ आहे। कारण सकाळी 6:30ला याला कळलं, याने मला सांगितलं आणि मी 7:10 पासून पालघर पोलीस स्टेशनच्या मागे लागलो, तर ते काही ऐकत नाही होते। तर ते कंप्लेंटच्या शेरा येथे आहे, डिस्क्रिप्शन आहे, तर ते मी वाचतो। लँडमार्क काय आहे, लोकेशन काय आहे? केनम इंग्लिश स्कूल, विष्णुनगर। कॉलर घटनास्थळी असून कॉलरच्या मुलीला 10 वर्षाची कॉलरच्या भावाने छेडछाड केली आहे। क्लिअर पॉस्कोचा केस अट्रॅक्ट होतो आणि ॲसिड फेकण्याची धमकी दिलेली आहे। घटनेला 10-12 दिवस झालेले आहे। ये मेरा सबमिशन था कि 10-12 दिन हो गया, ये जानकारी आज मिली है। मैं पुलिस के पास जा रहा हूँ, ले नहीं रहे कंप्लेंट। तो उसमें आगे लिखा उन्होंने, पोलीस कॉलरची कंप्लेंट घेत नाही आहे असे कॉलर म्हणत आहे। आप समझे, पहली लाइन में कॉलर के भाव ने छेड़छाड़ की है मुली के साथ
ॲसिड फेकण्याची धमकी दिलेली आहे. घटनेला 10-12 दिवस झाले आहे. पोलीस कॉलरची कंप्लेंट घेत नाही आहे असे कॉलरने म्हणत आहे. मदत हवी आहे. चार तारखेला कोर्टात बेल कॅन्सलेशनची ॲप्लिकेशन लावली आयोनी आणि माझ्यावर खोटा NC की मी तिला दमदाटी केला. तुमच्या मुलीला न्याय मिळाला की नाही मिळाला? पोस्टची पालघर पुलिस अगर इन्वेस्टिगेट करेगी ना तो मेरा केस न्याय तो छोड़ो. ये पुलिस ऐसी है ना कि विक्टिम को है ना आरोपी बना के जेल भेज देती है. त्याच्या आईला माहीत आहे अगोदर पण चॉकलेट वॉकलेट काय चाललं आहे. मला त्यांनी पूर्ण सांगितलं नाही कारण त्याला मला माहीत आहे की मी जाऊन मारहाण होईल. तर ती त्याप्रमाणे ते मला तेवढंच बोलते की जिथपर्यंत मी कंट्रोलेबल आहे आणि मी पागल कुत्र्यासारखं मागे लागला ना तर माहीत पडेल त्यांना. काय न्यायासाठी आमची जी मागणी आहे आम्ही बोललो ना की पहिली मागणी आहे की आम्ही DGP संचालक महाराष्ट्र माननीय साहेबांना विनंती करतात की तुम्ही आहे ना मुंबईची स्पेशल टीम घ्या आणि एकदम सखोल इन्व्हेस्टिगेशन पालघर पोलीस स्टेशनची करा की कशा रीतीने हे पोलीस केसेस रजिस्टर करतात आणि कशा फॉल्स केसेस ते क्रिएट करतात. बरोबर हे आमची कारण ते बायस आहे, कॉम्प्रोमाइज आहे अँड दे आर करप्टेड. आय एम ओपनली सेईंग नाव. शाहनवाज मोहम्मद अन्सारी हे माझे मोठा भाऊ आहे आणि याला जे मदत करणार आहे ते सर्व यांच्यावर मुकदमा दाखल करा आणि मुकदमा दाखल करून ते दोषी आढळले तर त्यांच्यावरती कडक ती कडील हे शिक्षा झाली पाहिजे.